नमस्कार मित्रांनो, तर आज आहे पोळा. सकाळी उठलो, कुट्टी वगैरे केली आणि त्याच्यानंतर घरात आलो. आज पोहायला गेलो नाही, घरीच आंघोळ केली. मग पाऊस चालू ना रात्रीपासून सारखा, म्हणजे कालपासून सारखा थोडा थोडा पाऊस चालू आहे. मग त्याच्यामुळं जे सकाळी गायांना आणि बैलांना कण्या खायला ठेवल्या तर त्या भाई आणि पप्पानेच ठेवल्या. मी काय बाहेर गेलोच नाही, सारखा थोडा थोडा पाऊस चालू आहे. त्याच्यामुळं आता आंघोळ वगैरे केली. आज पोळ आहे, तर आज बैलपोळ्याचं सगळं सामान काढून ठेवलं. तर आता सामान काय काय तुम्हाला दाखवतो थोडंसं साज. तर म्हणजे आपल्याला कमेंट पण आली होती दाखवून, तर म्हटलं पोळ्या दिवशीच दाखवेल म्हणून. तिथं ओम बसला त्याला खेळत. तर इकडे ह्या बेसनीत आणि इकडं हे चंगाळ आहे. ह्याच्यातलं काय जुनं सामान आहे, ह्याच्यात लोकर आहे. आणि परत तिकडं ह्या मोहरक्यात, ह्या बेल्टच्या मोहरक्यात, आणि बैलांना तिकडं ओमच्या हातात आहे ना, तर ती बैलांसाठी मोहरकी केलेली. ह्या पण निळ्या मोहरक्यात गायांना कधी अर्जंटमध्ये लागल्या तर, किंवा नवीन वासराला वगैरे लावायचं ही मोहरकी. इकडं 10 मोहरक्यात ह्या बेल्टच्या. आपण फक्त बैलांनाच आज नवीन घालतो आणि वासरांना म्हणजे ज्यांना नवीन घालायचे त्यांना छोट्या, बाकीच्या गायांना आहे ना तर त्यांना त्यांचं तुटल्यावरच आपण नवीन घालतो, तर त्यांचं राहून देतो. तर ह्याच्यात हे सर आहेत, हे मोठाले म्हणजे बैलांना डोक्यात घालण्यासाठी सर आहेत कपाळाला. तर ते 2 आहेत. ह्या जुन्या शेंब्यात आपल्या म्हणजे अगोदर पप्पा वापरत होते त्या, ह्या पण आता थोड्या खराब झाल्या. तर आपल्याकडे दुसऱ्या त्या पण दाखवतो मी. तर ह्याच्यात आहे ना परत हे बघा, हे 2 सर आहेत. ह्याच्यात हे मोहरक्यात बैलांसाठी, हे त्यांना गळ्यात बांधण्यासाठी गोप केलेत. हे दाव आहे त्यांना कासरे केलेत. हे पायातले पैंजण आहेत, हे पायातले पैंजण आहेत. आणि आणखी बरं आणलं का. तर ह्याच्यात आणि परत हे जो गळ्यातलं चाळ आहे ना म्हणजे घुंगर पट्टा, तर हा बनवला सर्जासाठी. आपल्याकडे काय झालं 2 होते, पण आईने धुता वेळेस काय केलं, जरा गरम पाण्यात धुतले ना तर जास्त वेळ गरम पाण्यात राहिले तर असे जे गेल्या वर्षीचे 2 होते ना तर ते थोडे खराब झाले. म्हणजे हे नायलनची दोरी ना हीटमुळं गरमीमुळं पगळून गेली, थोडे खराब झाले होते. मग परत माझ्याने बनवणं नाही झाले, तर मी रात्री एकच बनवणं झालं. मला उशीर झाला होता आणि घुंगर पण म्हणजे आता अर्जंटमध्ये नाही भेटले. तर घुंगरं म्हणजे एवढे शिल्लक आहेत, पण एवढ्यात नवीन झाला नसता, म्हणजे एवढा मोठा झाला नसता. मग त्याच्यामुळे एकच बनवला सर्जेसाठी हा, आणि चिमण्याला हा बनवला मग छोटा. आता पुढच्या पोळ्याला दोघांना सारखं बनवते, पण यावेळेस थोडं काय झालं, मिस्टेक झाली. म्हणजे शुक्रवारी सकाळी आई ती धुवायला लागली ना, आपण गेल्या वर्षी वापरले होते, त्याच्यामुळे आईने धुण्यासाठी गरम पाण्यात निरमा टाकून टाकले होते गरम पाण्यात, पण ते पगळून गेले आणि थोडे खराब झाले, म्हणजे आकसून गेले, कडक झाले. आणि साईज पण कमी झाली, त्याच्यामुळे गळ्यात बसत नव्हते बैलांच्या. मग त्याच्यामुळं परत मग त्याच घुंगरापासून मी रात्री नवीन बनवला, रस्ते वगैरे आणून काल. तर आणि परत हा सकाळी बनवला, आजच सकाळी. तर ह्याचं कसं आहे, हा थोडं छोटा आहे, पण हा चिमण्याला चालेल. कारण की इतक्या अर्जंटमध्ये आता मोठा बनवणं शक्य नाही, कारण की घुंगरं थोडेसे कमी पडत होते. म्हणजे बरेच घुंगरं होते माझ्याकडे, इथं चाळाला लावलेत, परत इकडे आहेत आणखीन, पण एवढे जरा कमी पडत होते असा मोठा बेल्ट बनवायचा म्हणल्यावर. मग त्याच्यामुळं चिमण्यासाठी छोटा बनवला आहे. इकडे बेल्ट आहे. आणि आपल्या या वर्षीच्या शेंब्या दाखवतो, म्हणजे मागच्या वर्षी मी ज्या बनवल्या ना तर त्या शेंब्या दाखवतो. तर ह्याच्यात असा आपला साज आहे, एवढाच. जास्त करून बैलांचंच आहे, बाकीच्यांना नाही हे करा. ही जिथं आपण मोरकी बशी एक गोप असतो ना, तर तो हा गोप आहे. बाकी ह्याच्यात हे जो आहे ना, हा हरण्यासाठी बनवला आहे मी. माझ्याकडं दुसऱ्या कलरची दोरी नव्हती हा बनवताना, त्याच्यामुळे सिंगल दोरीचंच बनवलं असा विणून. म्हणजे काय होतं, घ्यायचं म्हटल्यावर लय महाग असतं, आणि मी घरी आपल्या टाईमपासमध्ये बनवलं. तर हे असं हे हरण्यासाठी बनवलं आहे. नंद्यासाठी एक बनवायचं, पण नंतर बनवलं, आता वेळेत जमलंच ना मला. हे दोरी आणली नवीन, हरण्यासाठीच आणली ही हरणी किंवा सर्ज. परत इकडे ही दोरी शिल्लक राहिली, हे मित्राचं दाव आहे, हे पण बनवलं होतं ते मित्राचं आहे. इथं हरण्यासाठी मोरकी बनवली काळी इकडं. आणि परत ह्याच्यात थोडीशी दावे वगैरे सामान आहे. आणि इकडं आपल्या मोरपंखी शेंब्यात. तर एवढा साज आहे आपल्या बैलांना. शेंब्या ही तर तुम्हाला घालताना दाखवलीच मी. बस तर आम्ही आलो इथं ग्रामदेवता सटवायचं मंदिर, इथं नारळ फोडायला. आता सगळ्या ग्रामदेवताला नारळ फोडतात आम्ही, आपल्या बोरला, विहिरीला, काटवणात, घरी देवाला. आणि इथं हे सटवायचं मंदिर आहे, आणि मारुतीच्या मंदिरात एक फोडतो. तर हे सटवायचं मंदिर आज थोडं लॉक केलं आहे गेट, नाही तर दरवेळेस मध्ये उघडं असतं उघडा. तर हे मंदिरासमोरचं पटांगण आहे. आता गाव आहे ना, मी एखाद्या दिवशी निवांत आलो ना तर मग दाखवेल गाव.
आता गावात आलो पण आज थोडी गडबड आहे, कारण की 7-8 जागेवर नारळ फोडायचे आहेत. मग त्याच्यामुळे आणि बैलांचं पण रंगरंगटी करायची, त्याच्यामुळे आता थोडं गडबडीत आहे. तर नंतर कधी करेल. पण हे असं मंदिर आहे ग्रामदैवताचं सटवाई माता. ते समोर आहे ना, ते आपल्या मोठ्या हत्याचं घर आहे, माझ्या मोठ्या हत्याचं घर आहे. आणि इथे महादेवाचं मंदिर. तर इथं पण नारळ फोडायचं आहे. तर हे असं मंदिर आहे आपलं इथं. तर इथे ना मी सप्त्याला आलो होतो ना एकदा, तर हा आपला मठ आहे इथला गावातला. तर इथं असे फरशी वगैरे टाकलेली, पाठीमागं विहीर आहे. पण आपल्याला गडबड आहे ना, तर नंतर कधी बघू. तर मोठं झाड आहे, म्हणजे आपल्या शेताच्या आणि गावाच्या मध्ये हा मठ. तर गाव माझ्या राईट साईडला आहे आणि आपलं शेत इकडं लेफ्ट साईडला आहे. इथून एक 400-300 मीटर असेल आपलं शेत आणि गाव असेल 200 मीटर. तर आता ना इथून पुढचा व्हिडिओ दाव बनवेल. तर हा दाव आहे, हा माझ्या आत्या गावात दिली, आत्याची मुलगी गावात दिली, आत्याचा नातू आहे हा, म्हणजे गावात दिलेल्या मुलीचा. तर तो आता व्हिडिओ बनेल, तो पोळ्यासाठी आला आहे. तर आता इथून पुढचा व्हिडिओ तो बनेल. मी बघतो बैलांचं काय ते. काय ह्याला काही इथं आंघोळ घालू दिली नाही, आता त्याला तिकडं बोरीला बांधून धुवायचं आहे. असे तो जरा वितरला होता, त्याच्यामुळे आता त्याला तिकडे नेऊन धुत आहे. आम्ही बकेटनं पाणी नेतो ना, त्याला धुतात त्याला. तर आपल्याला बैलाच्या शिंगाला कलर द्यायचं, त्यासाठी आपण आधी त्याला पॉलिश मारून घेतो शिंगाला. चिमण्याला कलर द्यायचा चालू आहे. तर दाव देतोय कलर त्याला. चिमण्या कलर द्यायला शांत आहे, सर्जालेच हालचाल करतो. त्याला वाटतं काय होतं आणि काय नाही माझ्यासोबत. आपण हा सोनेरी कलर आणला बैलांसाठी, बाकी गायांना आपण भगवा दिलाय. गावरंगाय पप्पांनी चरायला नेलं, आता थोड्या वेळात येतीलच पप्पा, अर्ध्या तासात. आज लवकर येणार आहेत गाया. गावरंगायला पण खायला पण काढलेलं आहे. पण पप्पा म्हणले थोडा वेळ हिंडून आणतो, म्हणजे पाणी वगैरे पितील तिकडं, मग परत तिथं चिखलात हाव धुवून यायला नको. हा सोनेरी कलर आहे ना, हा फक्त बैलांपुरताच आणलाय. बाकी आपल्याकडं दुसरे कलर आहेत. तेव्हा तिकडं गव्हाणीवर मी डब्या ठेवल्यात ना, तर त्या 5-6 डब्यात 5-6 डब्यात आहे. हिरवा, पांढरा, लाल का भगवा.
अरे मग विषय आहे का शेठ? शेठ त्याचा विषय आहे का? काय तसलं ती दाव्याचं इनलेलं काय होय ते रे. दुनी बी होय होय. आता मोरके बदलायचं चालू आहे बैलाचे ह्याचे आणि त्याचे. चिमण्याचं आता तर अजून झालं नाही पण ह्याचं होत आलंय सध्याचं. हार बैल आणि आमचे सहाय्यक होय. हो ना काय साधा डेंजर म्हणतो का? तर आता गळ्यातलं ते गफ रस्ते बांधायचं काम चालू आहे. ह्याची सर्जाची जरा बारीक पडली होती त्यामुळे चिमण्याची घेतली त्याला. दाढी बोल. गळ्यातला कंडा आहे ना हा तर मीच बनवलाय. आणि हे जर तुम्हाला साहित्य मी मोरक्या गळ्यातला कंडा जे घुंगराचं पैंजण आहे ना घुंगराचा कंडा ते जे बनवलंय ना यूट्यूबवर बघून बनवलंय. तर जर तुम्हाला बनायचं असेल तर लुक माय नॉट्स म्हणून इथं अहमदनगरचे एका फौजीचा चॅनल आहे तर त्याच्यावरती समजून सांगतात. तर त्याच्यात आपल्याला काय मॉडिफाय करायचं असेल ना अंतर वगैरे किंवा डिझाईन वगैरे तर आपण स्वतः मॉडिफाय करून बनवू शकतो. पण आता कमेंट जर आले आपल्या कुठून बनवलं वगैरे तर सगळं मी लुक माय नॉट्स यूट्यूबवरती चॅनल आहे. तर ते मराठी माणूस आहे पण हिंदीत सांगतात ते. तर तिथं बनवून मी हे बनवलं आहे. हे मोरख्या ब्रॅसलेट आणि आणखीन एक घुंगराचा पट्टा आहे ना तर तो बनवला आहे. जे हरण्यासाठी जे गोप बनवलं आहे ना तर तो पण मी यूट्यूब चॅनलवरती बघूनच बनवला आहे. तर जर कोणाला बनवायचं असेल घरच्या घरी तर यूट्यूब चॅनलवर बघून तुम्ही बनवू शकता. मी पण तिथूनच शिकलो आहे. मला येत नाही हे लक्षात काहीच राहिलं नाही पण बघून केलं आहे मी. चालेल हां हे दाखव. जरी डिझाईन बघा आता तुम्हाला आवडती का कशी मला कमेंटमध्ये सांगा. तर म्हणजे कसं बनवलं सगळ्यात साच घुंगराचं वगैरे हे पायातलं कसं बनवलं काय नक्की सांगा. आता आम्ही म्हणा आता कुठं चालला त्याला मस्त पाणी दिलं. तरी आता हे मळ्यात गळ्यात ते घुंगराचे माळ घालायचं चालू आहे असं. ह्याच्यामध्ये जवळजवळ 100च्या वर घुंगरू लावलेले आहेत ह्याच्यामध्ये पट्ट्यामध्ये असं. चिमण्याला घातले त्याच्यामध्ये लय कमी येतं घुंगरू पण ह्याच्यामध्ये लय घुंगरू जवळजवळ 106 घुंगरू आहेत सगळे मिळून ह्याच्यात असे. आता आपण आहे ना आपल्या वस्तीवर जे बैल आहेत ना ते बैल बघू. आता ते बैल आलेत गावात जायला तर ते आता बैल बघू कोणी कसे सजवलेत काय वगैरे. तर त्यांनी तर डीजे पण लावलाय. मोठला तरी न वाकणारा मराठा, दिल्या शब्दाला जागणारा मराठा, परस्त्रीला माता मानणारा मराठा, संस्कार जपणारा मराठा, शौर्याची हाक मराठा, पराक्रमाची आग मराठा, अन्यायावरचा राग मराठा, यांचा वाघ मराठा, एक मराठा, लाख मराठा.
आपले बैल सजून झालेत, फक्त शेंब्या लावायच्या राहिल्यात. हारण्याला एक कंडा घातलाय, दावं लावून ठेवलंय, सर्जाला दावं लावून ठेवलंय, चिमण्याला दावं लावून ठेवले, बस एवढंच. बाकी रंगरंगोटी आपण काही केली नाही जास्त, जे कलर वगैरे अंगावर, फक्त शेंब्या लावायच्या राहिल्यात. खाली पैंजण पण घातलेत, सर्जाला घातलेत, पलीकडे चिमण्याला पण घातलेत. हे आरती दाव खाली पडलं. तर एवढे पोर आहेत, ते चौघं, दाऊ आणि मी, 6 जण आहेत आणि 3 बैल आहेत. तर आपल्याला नंद्याला नाही न्यायचं गावात, चिमण्या नेऊ, चिमण्या सर्जा आणि हरण्याला घेऊन जाऊ. नंद्याला नको. नंद्या काय होतं म्हणजे त्याची इच्छा नसेल तर महाग चलतच नाही, रेल होतो. आणि हरण्या कसं आहे भिवून चलवतो पण माणसामागं. तर नंद्या कसं आहे नवीन जागा वगैरे असेल नवीन माणसं तर चलत नाही आणि लहान आहे ना, त्याच्यामुळं नको, नंद्याला नको. तर हे नेऊ. तर आपण एवढे साधे सिंपलच बैल सजवले. तर आपण आता निघलोत, आपल्याला आता गावात जायचं आहे. गावात जाऊन सटवायचं वगैरे दर्शन घेऊयात, मारुतीरायाला नारळ वगैरे फोडून यायचं परत तिथे. तर समोर चिमण्या आणि सर्जाला 2-3 जणांनी घेतलं. इकडे गंगा आणि हे बारीक हरण्या.
आता यायलेत आपले बैल. मी तर बैलांना घेतलंच नाही, मी राणी घेऊनच परेशान होतो. साधे सिंपल सजवले होते बैल. गुलाल नाही घेतला बैडू. हा आपला सर्जेराव आणि इकडे चिमणराव. चला आता मी आता तरी हात लावतो बैलांना. आज तर सगळा दिवस कामातच गेला. हीच आवरावरी बैल सजावट, एवढी सजावटीला सगळा दिवस गेला. हे सगळे पोरं करू लागले, गाया रंगवल्या. त्या समोरच्या दोघांनी ओम करू लागला. घेऊ ऋषी, त्याला घेऊ दे. ऋषींनी पोरांनी बैल धरले. जर पोरं नसते ना आले मित्र कंपनी, तर मग फक्त 2 बैलच नेले असते. हरण्या नसता नेला आणि राणी पण नसते नेली. मग पप्पानी चिमण्यान मी सर्जा नेला असता. पण पोरं आले, लय कोऑर्डिनेट केलं असं जस्ट. मला तर असे साधे सिंपल बैल सजवलेले आवडतात. पुढच्या वेळेस आपण चांगले सजवण्याचा प्रयत्न करू. गुलाल टाकू दे. ओ दादी सगळा घेतोय. काहीच नाही करत. आला जाऊ मी नाही लावलं, मी कांद्याच्या मागून लावलं. कोणतरी बैल इकडून इसणीला लावलाय. मेस लावलं असं यार पलीकडून होतं ना इसणीला. काय पलीकडून बांधायला घेऊ काय ना, काय बांधायचे बाबा? बांधायची बैल काही करत नाही. त्याला आता रोज सवय लागली असते. राणी लावू काय नाही करीत. कसा करते काय म्हणते. गप गप गप. अरे वासरे का आवाज थांबत असते. ते इथं पडलं कोण नाही मागतो. माझ्या आवाज थांबत असते. काय हात खाली आणि दाजी मोठ्याने वाजवा की. चाहूर चाहूर चांग भलं. पाऊस आला चांग भलं. 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 चाहूर चाहूर चांग भलं. चाहूर चाहूर चांग भलं. पाऊस आला 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 चांग किती झाली मग भीड? चाहूर चाहूर चांग भलं. पाऊस आला चांग भलं. चाहूर चाहूर चांग भलं. पाऊस आला चांग झालं हा. गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धितं बल्लाळं ताई पुढे जा ना. दोघं जोडीन राहा ना. गिरिजात्मकं सुरवरं विघ्नेहरं मोझरं सावधानम्
पिल्लेले भारी सजिलं त्याला. अरे तेच म्हणलं लांबून फेका असं जवळ नको येऊ. हरण्या काढ फुटून चांगला भैया ओळलं ना ते लावलं का खायला चारा ना. खायला दे ना आधी. हाती खाय वेळ्या कुरवडी सगळं मागे सर घरात कुरवड्या नसते घरात कुरवड्या नसते काय अर्धी अर्धी तरी आहे. आई आज आमच्या अरे गम काढतो नाही खाऊन दे काय नव्हतं. ह्याला चारी ना आता आम्ही दोन आणले. आता एवढे काय करायचं. त्याने खाल्लंय हारण्या राहिलाय. नाही खाल्ली. आणि हे नाही तर खायचंच नाही ते कधी खायचं नाही. रुसलं गोर रुसलं. चालली का ए, काढा फुटी चला ए, ते हरण्या नाही. चालेल. तो खात नाही टाकते सर्जाला. उगा थोडस घालते मी टाकतो खायला का सुरू केलं? बैलांना खायला टाकले सगळ्या जनावरांना. बैलांच्या पायातले चाळ काढलेत आणि वरती शिंगाला शेंब्या होत्या ना तर त्या काढून टाकल्यात. आणि बैलाच्या पाठीवर जे फुलांचं बांधलं होतं ना तर ते काढले आणि नंतर बैलांना सगळ्या जनावरांना खायला टाकले. आम्ही जेवण वगैरे केलं. आता झाली संध्याकाळ. जेवढं पॉसिबल होतं तर तेवढं मी दाखवण्याचा प्रयत्न केला. कारण की कसं ना कामं पण असतात सारखे आणि जेवढं पॉसिबल होतं तेवढं मी दाखवलं. काय ना दिवसभर हीच कामाची गडबड. आणि बरं झालं आज पाऊस नाही आला. नाही तर काल तर दिवसभर पाऊस चालू होता पण आज नाही आला. बरं झालं. Thank you.